हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत मॅथ्सचा सेकंड लेसन नंबर वर्क त्याच्यामधला प्रॉब्लेम सेट 3. ओके, तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? फर्स्ट क्वेश्चन काय आहे? रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर इथे खाली हे 10 नंबर्स दिलेले आहेत, तर ते रीड करायचे आहेत, तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्यांना वर्ड्समध्ये लिहायचं आहे, म्हणजे त्यांचं नंबर नेम लिहायचं आहे, स्पेलिंग लिहायचं आहे. ओके, तर आपण आता हा फर्स्ट नंबर बघूया. तुमच्यासाठी असे नोटबुकमध्ये हा नंबर लिहिलेले आहेत. तर आता हा फर्स्ट नंबर रीड करताना कसा नंबर रीड करणार आहे आपण? हा आहे वन्स प्लेसला, वन्स ऑर युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. तर हा नंबर कसा होतो? 7,65,234. बरोबर. मग हे लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? तर 7,65,000 ओके 234. ओके, समजला? तर हा नंबर आपण असा लिहिणार आहोत. ओके, नेक्स्ट नंबर पण बघा. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, म्हणजे हा 4,73,225. तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्ही पेन्सिलने याच्यावरती वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक असं लिहू शकता आणि मग त्याच्यावरून तुम्ही हा नंबर व्यवस्थित लिहू शकता. ओके, पण तुम्ही असं हे वरचं न लिहिताच नंबर लिहायची प्रॅक्टिस करा. ओके, मग हा नंबर कसा लिहिणार? आता हा 4 लॅक आहे म्हणून लिहिताना लिहायचं 4,73,225 and 25. ओके, हा समजला नंबर. आता नेक्स्ट नंबर बघूयात. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. हा पण लॅक मधलाच आहे. 3,27,000. आता इथे 100 आणि टेन्सची टर्म 00 आहे, म्हणजे ते काही घ्यायचं नाही आपल्याला. मग हा नंबर कसा होणार? 3,27,000 अँड 1. इथे फक्त 1 घ्यायचं आहे आपल्याला. ओके, मग लिहिताना कसं लिहायचं? 3,27,000 and only 1. ओके, असं लिहायचं आहे. आता नेक्स्ट नंबर बघूयात. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक. हा पण लॅक मधलाच आहे. 8,75,375. ओके, तर लिहा 8,75,375. ओके, हा नंबर लिहून झाला. आता फिफ्थ नंबर घ्या. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक. ओके, 1,50,437. लिहा पटकन, चला. 1,50,000 FIFTY 50,000 437. ओके, हा नंबर पण झाला. आता नेक्स्ट नंबर आहे. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 अँड लॅक. हा पण लॅक आहे, पण इथं 10,000ची टर्म 0 आहे, म्हणजे 10,000 घ्यायचं नाही आपल्याला. मग हे कसं होणार? 2 लॅक
ओनली 3,174. मग लिहिताना लिहा 2,3,174. ओके, झाला लिहून. आता नेक्स्ट नंबर घ्या. नेक्स्ट नंबर पण सेम तेवढ्याच डिजिटचा आहे, म्हणजे 1, 10, 100, 1000, 10,000, lakh. ओके, मग लिहिताना कसं लिहिलं 6,47,851. ओके, 6,40,000. 40 मध्ये यू येत नाही, FORTY 40,000. ओके, 800 and FIFTY 51. ओके, आता नेक्स्ट नंबर घ्या. वन्स हे सगळे 9 आहेत बरं का. 9 9 9. 1s 10s 100 1000 10,000 lakh. सो लिहिताना कसं लिहिलं 9 lakh. आता इथे 1000 ची टर्म मिसिंग आहे, 0 आहे, त्याच्यामुळे 1000 ची टर्म येणार नाही. 9,999,000. ओके, काय येणार 9,999,000. ओके, आता 9th नंबर 1s 10s 100 1000 10,000 lakh. हा पण तसाच आहे. तर 5,75,010 येणार फक्त. ओके, लिहा 5,75,010. ओके, आता नेक्स्ट नंबर आहे 1s 10s 100 1000 10,000 and 4 lakh. ओके, सो 4 lakh. तो कसा लिहायचा 4,03,005. ओके, कारण इथे 10,000 ची टर्म मिसिंग आहे, 100 मिसिंग आहे आणि 10s नंबर पण मिसिंग आहे, म्हणून 4,03,005. 4,03,000 and FIVE5. ओके, तर हे झालं आपला क्वेश्चन फर्स्ट. एकदा बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या हे नंबर्स. ओके, हे अशा प्रकारे आपण लिहिलेले आहेत. ओके, समजलं. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. ओके, सेकंड क्वेश्चन काय आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. ओके, इथे नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला वर्ड मध्ये आणि ते फिगर्स म्हणजे नंबर्स मध्ये लिहायचे आहेत. ओके, आता इथे लिहायला शक्य नाही म्हणून मी हे नोटबुक वरती तुम्हाला दाखवत आहे. ओके, तर फर्स्ट नंबर काय आहे 1,35,855. ओके, तर एक लक्षात ठेवायचं, जेव्हा 1 लाख ही टर्म असते तर त्यावेळेस तो नंबर 6 डिजिट असला पाहिजे, म्हणजे तो जो पूर्ण नंबर आहे तर त्याच्यामध्ये 6 अंक असले पाहिजेत, 6 नंबर्स असले पाहिजेत. बरोबर, तर आता आपण लिहायला स्टार्ट करूया. 1 लाख म्हणजे हा आला 1. ओके, त्याच्यानंतर कॉमा 1 लाख झाला. 35,000 किती थाउजंड आहे 35,000 कॉमा. ओके, 855 855. समजलं. बघा 6 डिजिट आले की नाही, 1 2 3 4 5 6. ओके, 1s 10s 100 1000 10,000 and lakh. ओके, असं चेक करायचं. ठीक आहे, हा नंबर समजला. आता नेक्स्ट नंबर आहे 7,27,000. ओके, आता इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला 7 लाख म्हणजे 7 लाख झाला. 27,000 27
आणि 1000 सांगितलेलं आहे. 1000 म्हणजे त्याच्यावरती आले 3 0. संपला नंबर. इथं 100ची प्लेस नाहीये, टेन्स पण नाही आणि वन्स मध्ये पण काहीच नंबर नाहीये. ओके, समजला. आता हा करेक्ट आहे का चेक करा. 6 डिजिट आहेत का? 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. ओके, वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh. ओके, चेक केलं, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट नंबर घ्या. 4,25,300. आता काय नंबर आहे तुमचा? 4,25,000 आणि 300. मग लिहा 4,25,000 आणि 300. वन्स नाहीये आणि टेन्स पण नाहीये, म्हणून फक्त एवढंच येणार आहे. ओके, समजला. चेक करा. 6 डिजिट आहेत. ओके, वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh. करेक्ट आहे. आता नेक्स्ट नंबर इज 9,09,099. हे माझं चुकलं होतं नंबर लिहायला. इथे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 9,09,099. तर आता हा नंबर कसा लिहायचा आपल्याला? 9 lakh. आता त्याच्या पुढे बघा फक्त 9,000 आहे. ओके, म्हणजे 10,000चा नंबर नाहीये त्याच्यामध्ये, फक्त 9,000 आहे, म्हणून 0 9,000. ठीक आहे. आणि 99 100ची पण प्लेस नाहीये, म्हणून हा लिहायचा 0. आणि हा बघा 9,09,099. ओके, क्रॉस चेक करा. 6 डिजिट आहेत. वन्स, टेन्स, 100 प्लेसला 0 आहे, कारण 100 प्लेस ह्याच्यामध्ये नाहीये, ती 0 आहे. 1000, 10,000ला पण 0 आहे, कारण इथं कुठेही 10,000चा नंबर नाहीये. आणि हा लॅक. ओके, करेक्ट आहे. नेक्स्ट इज 7,49,362. आता याच्यामध्ये सगळे डिजिट आहेत बघा. 7,49,362. 6 डिजिट झाले. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh. ओके, आता 8 lakh आहे, फक्त 8 lakh. आता आपल्याला माहित आहे लॅकचा नंबर जो असतो तो 6 डिजिट असतो, म्हणून आपण डायरेक्ट इथे असे हे बाकीचे 0 देऊ शकतो. समजलं, कारण तिथे 1000 नाहीये, 10,000 नाहीये, 100, वन्स कुठलाच नंबर नाहीये, फक्त 8 lakh दिलेला आहे, म्हणून हा असा नंबर लिहायचा. समजलं. एकदा तुम्ही हे बघून घेऊ शकता. हा आहे फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा सिक्स्थ. आणि याचा क्रॉस चेक पण तुम्ही करू शकता की हा नंबर्स दिलेत तर ते तुम्ही वर्ड मध्ये वाचू शकता. 1,35,855. ओके, अशा प्रकारे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता क्वेश्चन 3 बघूया. क्वेश्चन 3 काय आहे? मेक 5 6 डिजिट नंबर्स each time using any of the digits 0 to 9 only once. म्हणजे तुम्हाला 6 अंकी नंबर 6 डिजिटचे जे नंबर आहेत हे असे. ओके, हे 6 डिजिट नंबर बनवायचे आहेत, पण 0 to 9, 0 पासून 9 पर्यंत, म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे नंबर एकदाच आले पाहिजेत, त्याच्यामध्ये रिपीट झाले नाहीत. जसं की या नंबर मध्ये 22 झालेला आहे. ओके, तर तो रिपीट करायचा नाहीये, फक्त एकदाच वापरायचा आहे. ठीक आहे, तर आपण ते नंबर्स करूयात. ओके, तर इथं मी क्वेश्चन लिहिलेला आहे. तर आपल्याकडे नंबर्स कोणते आहेत? तर आपल्याकडे नंबर्स आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, आता हे वापरून आपल्याला 5 नंबर्स बनवायचे आहेत 6 डिजिट. ओके, तर कधीही लक्षात ठेवा, कोणत्याही डिजिटचा नंबर तुम्हाला बनवायला सांगितला असेल तर 0 हा पहिल्यांदा घ्यायचा नाही. जर तुम्ही 0 पहिल्यांदा घेऊन समजा आता हे 6 डिजिट घेतले तुम्ही 0 पासून 5 पर्यंत, तर ह्या 0चा काहीच अर्थ नसतो, तो 5 डिजिटच नंबर होतो. मग 0 तुम्हाला जर घ्यायचा असेल कुठल्याही नंबर मध्ये तर तो सेकंड प्लेसला घ्यायचा. ओके, म्हणजे आता असा की जर आपण 1 lakh, ओके, तर 0 तुम्ही इथं लिहू शकता 0 2,345. समजलं? 0 ने कोणत्याही नंबरची स्टार्ट करायची नाही. तर हा आपला एक नंबर मिळाला आपल्याला. ओके,
आता सेकंड, आता दुसरा नंबर कसा आपण काढणार आहोत, सेम त्याच पद्धतीने. जरी तुम्ही 2 वापरला तरी चालेल, 5 वापरला तरी चालेल, कोणताही तुमच्या मर्जीने. मी इथे 7 वापरते, 7 लाख. ओके, 7,81,000. ओके, कोणताही नंबर वापरा, 690 असं आपण लिहू शकतो. ओके, ठीक आहे. तर त्याप्रमाणे आता तुम्ही नंबर तुमचे तयार करा. मी माझे नंबर तयार करते. 6,50,231 असा लिहिला मी नंबर. ओके, फोर्थ वन इज 2,49,378. ओके, and fifth number is घ्या 3 लाख वाला, 3,78,041. ओके, हे मी माझे 5 नंबर्स लिहिले. तुम्ही तुमच्या याने, तुमच्या मनाने तुमचे 5 नंबर्स तयार करा. ओके, ठीक आहे.